अबे चढा लवकर ट्रेन मध्ये, ट्रेन सुटल. तर जय श्रीराम मित्रांनो, आजपासून आपल्या वेकेशन मोड ऑन झालेला आहे असाच म्हणावं लागेल, कारण आजपासून आपल्या नाशिक जर्नीला सुरुवात झाली आहे. तर ते तुम्हाला आमच्या एकूण एक पार्ट मध्ये पाहायला मिळणारच आहे, म्हणून फॉलो नसेल केला तर लवकर करून टाका. दुपारच्या 2 वाजता आमची थार आमच्या मैदानात तयारच होती आणि सोबतीला हळूहळू जमा होणारी मंडळी हे आहेत नांगाबाई, धनेभाऊची आजी. ते लय सिरियस होते बाई, कुठे जातो म्हणला का, खास करून तिच्या नातू जर आमच्या मंडळात असला तर. म्हणून आता सर्व जोश मध्ये होते, बस कोणी आपला सामान नको विसरू रे बाबा. ट्रिपच्या बजेट ना लय लंबा होता आमच्या हिशोबाने, म्हणून हे थोडेसे पैसे 4 वेळा मोजणी पडतेच नाही का. आमच्या थारचे इलेक्ट्रिक दरवाजे जोरदारच होते, इथं मोबाईल बी ठेवू शकतो ना आपण, बघू शकता. मग निघलो आम्ही रो करत, बिचातच गेम झाला. आमच्या थारची पब्लिक डिमांड जास्तच होती, म्हणून बिल बी लंबाच म्हणत होते साहेब लोक. ड्रायव्हर काकानं कसा बसा मॅटर सॉल्व्ह केला ना, कार मध्ये सांगत होते धनेने असा झाला तसा. करता करता नागपूर मध्ये पोहोचूनच गेलो आम्ही लोक. ट्रेन रात्रीची असल्या कारण आम्ही लंग नागपूर फिरत होतो. आता ऑटो करा, ट्रॉफिक मध्ये पडा, सभी चुनौतियों को अंजाम देके महाराज बाग घूमने जाते. डिमांड बोलते तिकीट काढून एंट्री करतो ना, वाघ दिसन या असे ना. पण तुम्हाला सांगतो बाई, इथे सुसू करायला बी पैसे देऊनच जा लागते रे बाबा. अजून भाई महाराज बाग मध्ये जाऊन माझ्या गड्यांनी वाघच नाही दिसला. तेच विषय संपला पूर्ण. मग बाहेरच्या भूताचा बंगला होता, तिथे तरी मजा येईल म्हणलं, म्हणून तिकीट काढून एंट्री करतो ना सगळे. पण तिथे तोच सोंगळ त्या पितर मला खूपच असा आला, तिथे एकदम विचित्र भूत होते. हट, मग एका गुडीत फुगा फोडून माहोल बनवून टाकतो पुरा. भूक लागली होती मंडळातल्या माणसाला, तर मेट्रो पकडूनच राहतो स्टेशन येतपर्यंत. बढिया एका 7 स्टार हॉटेल मध्ये जाऊन पनीर बिर्याणी जमूनच टाकतो धनेबाई सोबत. आता थोडा बरा वाटला, पण आमच्याकडे अजून 2 तास वाचले होते, म्हणून 400 मीटर अंतरावर असलेल्या श्री राधाजी कृष्ण यांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन घेतो. भाई नसीब एवढी सुधारली असती नसा वाटलं नव्हता. मंदिर में गए तो हमें आरती भी मिली और श्री राधा कृष्ण जी का दर्शन भी मिला और सुंदर सा प्रसाद भी मिला, और क्या ही चाहिए. मग झाला होता भाई आमचा टाइम, म्हणून स्टेशनची गाडी पकडून स्टेशन मध्ये हजीर. जनरल वाले खतरो के खिलाडी दिसले मला तर. आमची तर स्लीपरची होती, म्हणून आपापली जागा पकडण्यासाठी एकावर एक चढत होते मंडळाचे माणसं. बढिया आपली जागा पकडून जेवण वगैरे करून टाकतो. आता झोपतो म्हणलं बाई, पण आमच्या मंडळामध्ये एक डाऊ माणूस होता, धनराज पिल्ले. नुसता पोल्ल्यासारखा रात्रभर ट्रेन मध्ये घुमला होता आणि याची त्याची झोप खराब करत होता. मग फायनली तो बी झोपला, कारण उद्या दिवसभर ट्रॅकिंग करायची होती, म्हणून ट्रॅकिंग पाहायला विसरू नका. ते पण तुम्हाला डे 2 मध्ये पाहायला मिळेल.